Hello students, we are now going to start new chapter, that is dual nature of radiation and matter. या अगोदर आपण वेव्ह ऑप्टिक्समध्ये लाईटचा स्टडी केलेला आहे. लाईटचं नेचर पाहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण असं पाहिलं होतं की न्यूटन्सच्या थेअरीनुसार लाईट हा पार्टिकलच्या स्वरूपामध्ये आहे आणि या थेअरीनुसार फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, रामन इफेक्ट, क्वांटम इफेक्ट ह्यासारखे इफेक्ट एक्सप्लेन होतात हे आपण पाहिलं होतं. तर हायजेन्सच्या थेअरीनुसार लाईट हा वेव्हच्या फॉर्ममध्ये आहे हे आपण पाहिलं होतं. त्याला आपण वेव्ह थेअरी ऑफ लाईट असं म्हणलं होतं. आणि या थेअरीनुसार इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन, सायमल्टेनियस रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन हे फेनॉमेनॉन एक्सप्लेन होतात हे आपण पाहिलं होतं. मग या थेअरीमध्ये न्यूटन्सचे जे ड्रॉबॅक आहेत ते हायजेनने रिमूव्ह केलेले आहेत आणि हायजेन्सचे ड्रॉबॅक नंतर मॅक्सवेलने रिमूव्ह केलेले आहेत आणि मॅक्सवेलने असं सांगितलं की ह्या लाईट ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत आणि त्यामुळे या वेव्हच्या प्रोपोगेशनसाठी मीडियमची गरज नसते. आता तरीही काही फेनॉमेनॉन जे आहेत लाईक रामन इफेक्ट, क्वांटम इफेक्ट, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हे आपण पार्टिकल नेचर जर गृहीत धरलं तरच एक्सप्लेन होतात आणि त्यामुळं नंतर आईन्स्टाईन्सच्या थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा आधार घेत मॅक्स प्लँकने जी थेअरी मांडलेली आहे तर ती थेअरी म्हणजेच क्वांटम थेअरी. ही थेअरी मांडलेली आहे मॅक्स प्लँकने मांडलेली आहे आणि या थेअरीचं नाव आहे क्वांटम थेअरी. मग या थेअरीनुसार काय सांगितलं आहे तर लाईटचं जे नेचर आहे किंवा रेडिएशन्स ज्या आहेत, सनलाईटपासून ज्या रेडिएशन्स इमिट होतात तर त्याचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्राचा स्टडीसुद्धा आपण 11th स्टँडर्डमध्ये केलेला आहे. तर ही जी थेअरी आहे या थेअरीला म्हणायचं क्वांटम थेअरी. मग या थेअरीमध्ये मॅक्स प्लँकने काय सांगितलेलं आहे तर लाईट इज ऑफ ड्युअल नेचर. कुठल्या नेचरचं सांगितलेलं आहे? ड्युअल नेचर. मग ड्युअल म्हणजेच दोन्ही नेचर आणि दोन्ही नेचर म्हणजेच त्याच्यामध्ये पार्टिकल नेचर आणि वेव्ह नेचर असे हे दोन्ही नेचर दाखवतात असे सांगितलेले आहे. मग हा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जो आहे तो आपण पार्टिकल थेअरीवरती एक्सप्लेन होतो असं म्हणलेलं आहे. तर काही फेनॉमेनॉन हे वेव्ह थेअरीवरती एक्सप्लेन होतात म्हणून त्यांनी हे दोन्ही नेचर सांगितलेले आहेत. मग आता याच्यामध्ये ही क्वांटम थेअरी आहे त्याच्यामध्ये लाईट इज इन द फॉर्म ऑफ क्वांटा ऑर फोटॉन असं सांगितलेलं आहे. म्हणजे लाईट कोणत्या फॉर्ममध्ये आहे हे सांगितलेलं आहे त्यांनी मॅक्स प्लँकने. तर लाईट इज इन द फॉर्म ऑफ क्वांटा किंवा त्याला दुसरं काय नाव दिलेलं आहे फोटॉन. हा क्वांटा म्हणजे काय किंवा फोटॉन म्हणजे काय हे जर आपण पाहिलं तर क्वांटा किंवा फोटॉन म्हणजे स्मॉल एनर्जी पॅकेट्स आहेत. म्हणजेच मॅक्स प्लँकच्या म्हणण्यानुसार लाईट जो आहे तो आता एनर्जी जी आहे ती एनर्जी कंटिन्युअस न डिस्क्रीट म्हणजे कंटिन्युअस याचा फ्लो मिळत नाही आपल्याला तर तो असा डिस्क्रीट स्वरूपामध्ये मिळतो. म्हणजेच एनर्जी पॅकेट्स आहेत हे म्हणजे दोन्ही नेचर दाखवतात. हे एनर्जीचे पॅकेट्स जे आहेत दीज एनर्जी पॅकेट्स आर ॲक्ट्स लाईक अ पार्टिकल. म्हणजे हे एनर्जी पॅकेट्स जे आहेत ते कशासारखे ॲक्ट होतात तर पार्टिकलसारखे ॲक्ट होतात. त्यामुळे ते डिस्क्रीट स्वरूपामध्ये आहे आणि त्याचा आपल्याला असा कंटिन्युअस फ्लो मिळत नाही. तर हे पार्टिकलसारखे ॲक्ट होतात म्हणजे ॲक्च्युअली ती एनर्जीच आहे पण पार्टिकलसारखे ॲक्ट होतात म्हणून याला पार्टिकल नेचर आणि वेव्ह नेचर असं दोन्ही आहे असं म्हणलेलं आहे. म्हणजेच ड्युअल नेचर आहे. मग हे फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा स्टडी करत असताना असं लक्षात आलं की समजा आता एखादा सरफेस आपण घेतलेला आहे. सपोज दिस इज द मेटॅलिक सरफेस. समजा आपण हा एक मेटॅलिक सरफेस घेतला आणि याच्यावरती ह्या रेडिएशन्स लाईट रेडिएशन्स इमिट झाल्या. तर हायजेनच्या म्हणण्यानुसार ह्या वेव्ज आहेत आणि न्यूटन्सच्या म्हणण्यानुसार ह्या पार्टिकल होत्या. तर आता हे जे रेडिएशन्स इमिट झालेले आहेत तर प्लँकच्या म्हणण्यानुसार हे दोन्ही नेचर दाखवतं ड्युअल नेचर आणि याला त्यांनी क्वांटा किंवा फोटॉन म्हणलेलं आहे. तर ही जी एनर्जी आहे याला फोटॉन एनर्जी असं म्हणायचं आणि ही फोटॉन एनर्जी किती असते तर h एवढी असते. ह्याच्यामध्ये h म्हणजेच प्लँक्स कॉन्स्टंट आहे आणि न्यू म्हणजेच फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन. ज्यावेळेस ही फ्रिक्वेन्सी एखाद्या सरफेसवरती मेटॅलिक सरफेसवरती इन्सिडेंट होते त्यावेळेस ह्या मेटॅलिक सरफेसपासून पार्टिकल्स इमिट होतात. हे पार्टिकल्स इमिट होत आहेत इथं आणि हे जे पार्टिकल्स इमिट होतात ते नंतर निगेटिव्हली चार्ज आहेत असं लक्षात आलं आणि ह्या पार्टिकल्सला नाव दिलं हे जे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकलला नाव दिलेलं आहे फोटो इलेक्ट्रॉन्स. याला काय नाव दिलेलं आहे तर फोटो इलेक्ट्रॉन्स.
हे कशापासून बाहेर पडलेले आहेत तर ह्या मेटॅलिक सरफेसपासून. या सरफेसला म्हणायचं फोटो सेन्सिटिव्ह सरफेस. इथं फोटो याचा अर्थ लाईट असा होतो आणि हा जो सरफेस आहे तो फोटो सेन्सिटिव्ह सरफेस, म्हणजे ज्यावेळेस ह्याच्यावरती लाईट रेडिएशन्स इमिट होतात त्यावेळेस ह्याच्यापासून पार्टिकल्स इमिट होतात, म्हणून याला म्हणायचं फोटो सेन्सिटिव्ह सरफेस. इथं आपण फोटो सेन्सिटिव्ह सरफेस असं म्हणलेलं आहे. ह्याला कधी इमिट होतात ह्या इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते, तर हे hν एवढी एनर्जी, म्हणजेच याला फोटॉन एनर्जी असं म्हणायचं. दिस एनर्जी इज फोटॉन एनर्जी. आणि मग हा जो इफेक्ट आहे म्हणजे एखाद्या सरफेसवरती लाईट रेडिएशन्स इन्सिडेंट झाल्यामुळं त्याच्यापासून फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होतात. हा जो सरफेस आहे तो मेटॅलिक सरफेस, मेटल्सपासून फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होतात. कधी तर सगळ्याच फ्रिक्वेन्सीला ह्या फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होत नाहीत, तर काही ठराविक फ्रिक्वेन्सीला. आणि ह्या ज्या आहेत ह्या कुठल्या असणार आहेत तर ह्या अल्ट्राव्हायलेट रिजनमधल्या. म्हणजेच अल्ट्राव्हायलेट लाईट ज्यावेळेस याच्यावरती इन्सिडेंट होतो त्यावेळेस मेटल्सपासून हे फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होतात. म्हणजे थोडक्यात काय झालं आता तर ही जी एनर्जी इन्सिडेंट झालेली आहे ही एनर्जी कुठेतरी युटिलाइज व्हायला पाहिजे. तर ही एनर्जी कशासाठी युटिलाइज झालेली आहे तर हे फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होण्यासाठी. म्हणजेच थोडक्यात एनर्जीचं कन्व्हर्शन मासमध्ये झालेलं आहे. आणि अकॉर्डिंग टू थेरी ऑफ रिलेटिव्हिटी आइन्स्टाईन्स गिव्ह द रिलेशन बिटवीन एनर्जी अँड मास दॅट इज E=mc². म्हणजेच आइन्स्टाईन्सच्या थेरीनुसार एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इंटू मास अँड मास कॅन बी कन्व्हर्टेड इंटू एनर्जी. सी इज द स्पीड ऑफ लाईट विच इज कॉन्स्टंट. तर हे रिलेशन आहे आइन्स्टाईनने सांगितले. आणि ह्या आइन्स्टाईन्सच्या ह्या रिलेशनचा आधार घेत मॅक्स प्लँकने जी थेरी मांडलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी ड्युएल नेचर सांगितलेले. म्हणजे एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इंटू मास अँड मास कॅन बी कन्व्हर्टेड इंटू एनर्जी. मग लाईट रेडिएशन्स हे एनर्जीच्या स्वरूपामध्ये त्याचे इन्सिडेंट झालेले आहेत, त्याच्यापासून हे पार्टिकल्स इमिट झालेले आहेत. या इफेक्टला किंवा हा जो फेनॉमेनॉन आहे धिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड ॲज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. याला काय म्हणायचं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असं म्हणायचं. आता फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचं जर आपल्याला स्टेटमेंट करायचं म्हणलं तर ते स्टेटमेंट कसं करता येईल, काय फेनॉमेनॉन आहे हा, तर याच्यापासून आपल्याला फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट झालेले दिसत आहेत. हे फोटो इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड फ्रॉम मेटल सरफेस. काय म्हणता येईल आपल्याला इथं फोटो इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड फ्रॉम मेटल सरफेस व्हेन अल्ट्राव्हायलेट लाईट इज इन्सिडंट ऑन इट. अल्ट्राव्हायलेट लाईट ज्यावेळेस याच्यावरती इन्सिडेंट होते त्यावेळेस त्याच्यापासून फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होतात. दिस प्रोसेस ऑर दिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड ॲज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. याला काय म्हणायचं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असं म्हणायचं. तर हे जे इलेक्ट्रॉन्स इमिट होणारे आहेत ते कुठून इमिट होत आहेत ते तर मेटल सरफेसपासून. कधी इमिट होत आहेत तर अल्ट्राव्हायलेट लाईट ज्यावेळेस याच्यावरती इन्सिडेंट होतो. पण काही मेटल्स लाईक अल्कली मेटल्स कोणते तर जसं की सोडियम आहे, पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे, तर ह्यासारखे जे आहेत तर हे जे मेटल्स आहेत दीज आर द अल्कली मेटल्स. यांना म्हणायचं अल्कली मेटल्स. म्हणजे सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम हे जे आहेत हे काय आहेत अल्कली मेटल्स आहेत. सीजियम. तर यासारख्या अल्कली मेटल्सपासून फिजिबल लाईटला सुद्धा, म्हणजे जरी त्याच्यावरती अल्ट्राव्हायलेट इन्सिडेंट झालेला लाईट नसेल आणि फिजिबल लाईट असेल तरी फिजिबल लाईटला सुद्धा काय होतात फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होतात. हे एक स्पेशल केस आहे. तर हा जो फिजिबल लाईट आहे त्याची वेवलेंथ रेंज आपल्याला माहिती आहे. ही वेवलेंथ रेंज असते 4000 अँगस्ट्रॉम युनिट ते 8000 अँगस्ट्रॉम युनिट. 4000 ते 8000 अँगस्ट्रॉम युनिट एवढी वेवलेंथ रेंज आहे. याला आपण फिजिबल रेंज असं म्हणतो. म्हणजे हा जो लाईट आहे तो फिजिबल लाईटच्या वेवलेंथ आहेत ह्या. आणि मग ह्या 4000पेक्षा कमी वेवलेंथ ज्या असलेल्या ज्या आहेत त्यांना म्हणायचं म्हणजे लेस दॅन 4000 अँगस्ट्रॉम युनिट हे जे आहे यांना म्हणायचं अल्ट्राव्हायलेट. नाव आहे म्हणायचं अल्ट्राव्हायलेट. 8000पेक्षा जास्त जे असतात त्यांना म्हणतो आपण इन्फ्रारेड. तर अल्ट्राव्हायलेट रेडिएशनला ऑल मेटल्स आर इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन्स. आणि अल्कली मेटल्स जर असतील तर त्याच्यामध्ये फक्त अल्कली मेटल्ससाठी विजिबल लाईटला सुद्धा काय होतात ह्या फोटो इलेक्ट्रॉन्स हे इमिट होतात आणि हा इफेक्ट आपल्याला मिळतो. तर हा जो फेनॉमेनॉन आहे दिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड ॲज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता हा फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये आपण रेडिएशन्स जे इन्सिडेंट केलेले आहेत त्याची फ्रिक्वेन्सीचा काय त्याच्यावरती इफेक्ट होतो, परत त्याच्या इंटेन्सिटीचा पोटेन्शियलचा बदलल्यानंतर काय इफेक्ट होतो ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात.
थँक्यू.